नमस्कार मंडळी, मी राजगुरू वरसकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त आपल्या गावामध्ये हे तुम्हाला पाठी अशा प्रकारे हा खेळ होतो। तुम्हाला थोड्याच वेळात आपण दाखवूया की कशा प्रकारे आपलं कार्य केलं जातं आणि कशा प्रकारे आपला खेळ उभा केला जातो। तर माझ्यासोबत माझा मित्र निशिकांत शिरगावकर आहे, जो आपल्याला काय माहिती सांगणार आहे। बघा तो का आपल्याला माहिती सांगणार। बरं दादा, गुढीपाडवा म्हणजे आपल्या नूतन वर्षाची सुरुवात होते आणि हा गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात। म्हणजे हिंदू संस्कृतीनुसार नववर्ष म्हणजे 4 युग होऊन गेले, त्रेतायुग, सत्ययुग, कलियुग आणि जेव्हा सण झाले आपले 4 युग घेऊन गेले, आता कलियुग चालू आहे। पण त्रेतायुगापासून जो सुरुवात झाला हा गुढीपाडवा का साजरा करतो? गुढीपाडवा गुढी उभारून आपण साजरा करतो। गुढीपाडवा म्हणजे जेव्हा रामाने रावणाचा वध केला तेव्हापासून आपण पताका लावतो आणि दसऱ्यापासून जो गुढीपाडवा चालू होतो। आणि रामाची ही परंपरा होती, श्री प्रभू रामांची ही परंपरा होती की जेव्हा ते विजय मिळवायचे तेव्हा आपण एक पताका लावून जो उत्सव साजरा करायचा त्याला गुढीपाडवा म्हणतात। आणि हा आता आपण साजरा करतो। कोकणातील ही कला आहे, ही 4 युगापासून चालू आहे। धन्यवाद। हे बघा चालू झाला इकडे। गाराण्याला सुरुवात झाली। वाटा दे वाटतो दे आणि सगळ्या पोराने आमच्या वलकडच्या सगळ्या सुखी ठेव। जय ठाणेश्वर बाबा। हा तुझा कार्यकर्ता साला बाजू कर माने करू घे। श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। मला कार्य करतात मान्य करून घे। चूक झाली असेल मान्य कर आणि जे काय कोण कार्य करतात का सुख पद्धती आहे ते का मान्य करून घे आणि तुझ्या पंथावर सहाय्य करून राहा। अशा प्रकारे सर्व देवतांना गारण घालून झालंय। आता सर्व मंडळी खाली बसलेत। जय बाबा वाटते आणि कार्यसिद्धी चांगला कर। माझ्या घरची भरतो खूप आकाशी बरे मगापासून अण्ण आपल्याकडे फोटो व्हिडिओ करून म्हणत होते, ऐकत का? आता ते आपल्या सोबत आहेत। बघूया अण्णा काय म्हणतात। अण्णा काय सांगाल या पाडव्यानिमित्त आणि या खेळानिमित्त काय सांगाल? लाजताय तर तुमच्या समोर लाजताय ते बघा। माझ्या अण्णा मिलिंद लाकडे हे असतात बोटीवरती, ऐकत का? पाडव्यानिमित्त गावाला आले, ऐकत का? अण्णा काय सांगाल? सर्वांना शुभेच्छा देतात। नवीन वर्षाच्या आधी शुभेच्छा। थँक्यू अण्णा। ही आपली गावची मंडळी आहे, ऐकलं का? फुल असं जंक्शनमध्ये आपल्या गावी गुढीपाडव्याच्या रात्री हे सगळं सेलिब्रेशन होतं। सेलिब्रेशन म्हणजे आपला खेळ काढला जातो। हे खास मुंबईवरून आलेले किरण दादा मामा
हे आहे मामा माझे, आणखी सर्व आपली नातेवाईकच मंडळी इथे आहेत. हे बघा, ऐकलात का गण्यादा, गणेश हरजकर. मगाशी आपल्याला व्हिडिओ करताना मिस झाले होते, आता माझ्याकडे भांडून व्हिडिओ करून घेतला. हे बघा. तर गण्यादा, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या. ऐकलात का, तुम्ही तुमच्या शब्दात द्या. नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त. ऐकलात? चला, धन्यवाद. हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे आपल्या खेळासाठी लागणारं साहित्य, ढोलकी, थापडोल, टाळ. आता प्रत्येक जे त्याचे मानकरी असतील ते प्रत्येक सामान आपला उचलून घेणार वाजवण्यासाठी. हे बघा, इथे घेतलं जातं आहे. लोकरे मंडळी ढोलकी घेत आहे, तर नाटेकर मंडळी थाप घेत आहे, हरजकर मंडळी टाळ घेत आहे. अशा प्रकारे हे मानत असतं. आणखी एक वस्तू असायची पहिल्या याच्या जमान्यामध्ये, जी याला तंबोरा म्हणायची. तो तंबोरा कालांतराने बंद झाला. आता इथे आपण कार्यक्रमाला बघूया, पुन्हा एकदा सुरुवात होते. कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होते. हे बघा, आपल्यासमोर हा पहिला गण सादर झाला. आता याच्यानंतर गणानंतर होते गवळण. अशी रीतीप्रमाणे चालत आलेली गण नंतर गवळण. आता ती गवळण आपल्यासमोर सादर करतात. बघूया कोण सादर करतात.
आरती आहे, ऐकत काय समोर ते घेऊन जातात. आता थोड्याच वेळ तिथून खेळ बाहेर पडेल आणि बाहेर पडल्यानंतर मग सर्व वाद्य असतात, जी वाद्य वाजतात त्यांची सर्वांची इथे आरती होते. हे आपलं दत्त मंदिर आहे इकडे. ही इकडे दत्ताची मूर्ती, मंदिरातील मूर्ती दिसेल का तुम्हाला? आपलं मंदिर आहे. खेळ बाहेर पडला आहे, ऐकतात का? खेळ बाहेर पडल्यानंतर आता इथून आपण जाणार प्रत्येकाची आरती घेण्यासाठी. मला दिसेल इकडे थोडा क्लिअर येणार नाही. खेळासाठी आरती घेण्यासाठी आले. हे इकडे दत्त मंदिर तुम्हाला मी दाखवलं मगाशी त्याप्रमाणे. इकडे मंदिराच्या दरवाजाजवळ पायदोडी चालू आहे. त्यानंतर पायदोडी झाल्यानंतर मग ढोलकीची आरती केली जाणार. पहिला आपल्या इथे एक साडी नेसलेला पुरुष असायचा, म्हणजे नाचा असायचा, पण काही कालांतरानंतर ते बंद झालं. आता फक्त आपण इथे जे साहित्य आपण वाजवलं जातं इथे त्याचीच फक्त पूजा वगैरे करत असतो. पूजा म्हणजे आरती करत असतो. सोबत आपले गाणं गाणारे लोक पण आहेत.
एका बाजूच्या आरत्या घेऊन झाल्यात, ऐकलात का? तिकडच्या आरत्या घेऊन झाल्या, आता पुन्हा निघालो. हे दिसतंय हे आमचं घर आहे, देवघर म्हणतात त्यांना. हे देवघराच्या त्या आरती करण्यासाठी इथे थांबतात. स्वागत करूया त्यांचं आमच्या घरामध्ये, स्वागत करूया आमच्या घरामध्ये. ही आमच्या घरची आरती. पायधुणी झाली. आता त्याच्यानंतर मग मी आता आरतीमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. आरतीमध्ये काय काय, आरतीमध्ये आहे गूळ आहे, नारळ आहे, दिवा आहे, विडा आहे, सगळं साहित्य आरतीमध्ये. नालपट्टी, घराची आरती झाल्यानंतर मग आमच्या खेळाकडनं त्या व्यक्तीची आरती केली जाते. जसं आरती होते, कार्यक्रम होतो, तसंच आपल्याकडे ह्या आरतीमध्ये जे पैसे असतात ते जमवण्यासाठी कॅशियर आहेत. तुम्हाला दाखवतो कॅशियर आहेत. रवींद्र डोलेकर, कॅशियर आशिष सरस्कर. अशा प्रकारे
खेळासाठी जी वर्गणी लागते व्यक्तीमागे प्रत्येक व्यक्तीमागे जी वर्गणी 50-50 रुपये असेल आता आशिष शरद रवींद्र डोर्लेकर आणि कुणाल लोकरीकर आहेत. माईकची वायर शॉर्ट असल्यामुळे ते कुठे दाखवतो मला दिसते का? जे लोक गाणं म्हणतायत ते पाठी बघत आपण ऐकत अर्थ घेऊन झाले आता निघाला खेळतो नमस्कार मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? पाहिलत ना? माझ्या पूर्णगड गावाला लोकरेवाडीमध्ये गुढीपाडव्याच्या रात्री खेळ बाहेर पडतो. खेळ बाहेर पडल्याच्या नंतर अगोदर गाराणं होतं, मग खेळ बाहेर पडतो. खेळ बाहेर पडल्याच्या नंतर मग आरती वगैरे होती. जी खेळगडी असतात त्यांची आरती वगैरे होते. आरती होते. काही ज्यांचा मान असतो ते मानकरी पाग घेऊन होडी घेऊन खाडीमध्ये पागायला जातात, मासे पकडायला जातात आणि त्याच माशांची वाडी भरली जाते. ती वाडी कशी भरली जाते ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. रूढी परंपरा जपत माझ्या गावामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याची रात्र साजरी केली जाते. तसंच दुसऱ्या दिवशी रंगपाडवाही साजरा केला जातो. तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. अशा रीतीने गावामध्ये हा जो खेळ उभा राहिला, खरं तर सुरुवात होते फागपंचमीला. आपल्या इथे शिमग्याला फागपंचमीला मंदिरातील दिवा हा सभागृहामध्ये येतो, म्हणजे सभागृहामध्ये आणला जातो. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे ह्या गुढीपाडव्याच्या म्हणजे रंगपाडव्याच्या दिवसापर्यंत दिवा सभागृहामध्ये असतो. तो दिवा घेऊन जाण्यासाठी हा रात्री खेळ, गुढीपाडव्याच्या रात्री खेळ उभा राहतो. खेळ उभा राहिल्याच्या नंतर तो दिवा वाजत गाजत मंदिरामध्ये घेऊन जातात. अशा रीतीने हा आमचा गुढीपाडव्याचा सण असतो. तसंच रूढी परंपरा जपत आपण मौज मजा मस्ती ही करायचीच असते. पण रूढी परंपरा कशा प्रकारे जपले जातात ह्याचं उत्तम उदाहरण आज माझ्या गावाने ह्या व्हिडिओमधनं दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर
काय त्रुटी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. पुढील भाग काहीच दिवसात येईल. त्या भागामध्ये एक मुका व्यक्ती गाणं म्हणतोय आणि त्याला साथ देत आहेत हे आपल्या गावातील पोर मंडळी, त्याच्यामध्ये मी पण आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना राम राम, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.